पंढरी गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हे विषय जया ते नाकळीती तया सुखदुःखे न पवती आणि गर्भवास संगती नाही तया। रणांगणामध्ये अर्जुनाला जो शोक निर्माण झाला, अर्जुनाला जो मोह निर्माण झाला, तो मोह अर्जुनाच्या चित्तामधून काढण्यासाठी भगवंताने परमार्थाचा उपदेश करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आणि तो उपदेश करत असताना भगवान सांगतात, अर्जुना तू शोक करू नको, शोक करणं योग्य नाही। आणि हा विषय पुढे भगवान सांगत आहे की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा। हे अर्जुना, इंद्रिय आणि विषय यांचा जो संयोग आहे, यांच्या संयोगापासून जे सुख दुःख निर्माण होतं ते नाशिवंत आहे। इंद्रिय आणि विषयाचा संयोग हा मनुष्यासाठी घातक आहे, घातक। हे सांगून अर्जुनाला असं सांगितलेलं आहे की देखे अनित्य ते यापरी म्हणूनी तो अव्हेरी हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा। हे धनुर्धरा, हे अर्जुना, अनित्य यापरी देखे। हे विषय कसे आहेत तर हे विषय अनित्य आहे असं तू पहा, हे विषय नाशिवंत आहे असं तू पहा, यांचा कधी काळी नाश होणार आहे असं तू पहा। आवाज कमी कर। म्हणून तू अव्हेरी, आणि हे जे विषय आहे ते विषय नाशवान असल्यामुळे तू अव्हेरी, तू यांचा त्याग कर। सर्वथा संग न धरी धनुर्धरा, अंतकरणामध्ये याची आसक्तीही ठेवू नको असं सांगतात। पुढे भगवान बोलतात, यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरम सोमृतत्वाय कल्पते। भगवान सांगतात सह अमृतत्वाय कल्पाते, तो मोक्षाकरता योग्य होतो, मोक्षाकरता। कोण मोक्षाचा अधिकारी आहे? भगवान या श्लोकात स्पष्टीकरण करतात, यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ। पुरुषर्षभ, हे पुरुषामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना तू ऐक। यम पुरुषम, ज्या पुरुषाला, ये ते, हे इंद्रिय आणि विषयांचा संयोग, विषयांचा भोग, न व्यथयन्ते ते, न व्यथयन्ती, व्यथित करत नाही। इंद्रियाचे जे भोग आहे ते ज्या पुरुषाला व्यथित करत नाही, ज्या पुरुषाला स्पर्श करत नाही, असा समदुःख सुखम, ज्याच्यासाठी सुखही सारखंच आहे, ज्याच्यासाठी दुःखही सारखंच झालेलं आहे, असा जो पुरुष आहे, समबुद्धीचा पुरुष, धीरम, धैर्यवान जो पुरुष आहे, सह अमृतत्वाय कल्पते, तो पुरुष अमृततेसाठी योग्य होतो। अमृत शब्दाचा अर्थ आहे मोक्ष। जे पिल्यावर मनुष्य मरत नाही त्याचं नाव काय आहे?
अमृत आहे अमृत. स्वर्गामधील जे अमृत आहे ते खरं अमृत नाही, कारण ते देह रूपाने अमर करण्याचा प्रयत्न करतं आणि मुळात देहच काय आहे? अनित्य आहे. अनित्य देखे अनित्य ते या परी. देह अनित्य आहे, त्याचा कधी ना कधी नाश होणार आहे. म्हणून स्वर्गातील जे अमृत आहे ते जरी देह अमर करण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा त्याही अमृताने देह अमर होऊ शकत नाही. फार झालं तर कल्पापर्यंत तो जगू शकतो, पण कल्पाचा अंत झाल्यावर त्याला मरावंच लागणार आहे. म्हणून ते खरं अमृत ते नाही. नाथ महाराजांनी भागवतात सांगितलेलं आहे, जर इंद्रादिक देवाचं जे अमृत आहे त्या अमृताने जर तो अमर झाला असता तर देहाचे पुरंदर 14 जाती असं ज्ञानोबा. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर. हे काळकुटाचे सहोदर. हे अमृत म्हणजे काय आहे? काळकूट नावाच्या विषाचा सख्खा भाऊ आहे. सख्खा भाऊ काळकूट नावाच्या विषाचा सख्खा भाऊ आहे. म्हणजे सख्खा भाऊ कस काय आहे? सख्खा भाऊ कशाला म्हणतात? एका आईच्या उदरामधून आले की त्यांचं नाव काय पडतं? सख्खा भाऊ. म्हणजे काळकूट नावाचं विष आणि हे स्वर्गातील अमृत हे सख्या आईच्या उदरातून, एकाच आईच्या उदरातून आले म्हणून त्यांचं नाव काय पडलं? सख्खे भाऊ पडलं. सख्खे भाऊ. त्यांची आई कोणची आहे? समुद्र. ज्यावेळेस दैत्यांनी आणि देवांनी मिळून समुद्राचं मंथन केलं, ते समुद्रातून जे 14 रत्न बाहेर पडले त्या रत्नामध्ये हे 2 निघालेले आहे. काळकूट नावाचं विष समुद्रातून निघालं आणि अमृतही तिथूनच निघालं. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर. आपल्याला मृत्यू येऊ नये, मृत्यूला घाबरले म्हणून ते इंद्रादिक देव त्याला पिले. असं नाथ महाराजांनी स्पष्ट वर्णन केलं आहे. देहाचे पुरंदर 14 जाती. जर ते अमृत पिऊन अमर झाले असते तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र गेले नसते. ब्रह्मदेवाचं आयुष्य एवढं मोठं आहे की ब्रह्मदेवाचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवस होईपर्यंत इकडं इंद्र किती मरतात? 14 इंद्र मरतात. 14 इंद्र. देहाचे पुरंदर 14 जाती. त्याच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र संपून जातात. 14 इंद्र. असा ब्रह्मदेवाचा कार्यकाल फार मोठा कार्यकाल आहे. 14 इंद्र संपले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस झाला. असं आहे. म्हणून आणि ब्रह्मदेव काही शाश्वत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा काय मरणच आहे. एक ना एक दिवस ब्रह्मदेव सुद्धा मरतो. तोही चिरकाल राहणारा नाही. ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे. येथे पुनरावृत्तीचे वळसे, ब्रह्मपणाचे बडसे. ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला सुद्धा पुनरावृत्तीला यावं लागतो. तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ब्रह्मदेव जरी असला तरी पुनरावृत्तीच्या मापाला तो शिगेवर चढलेला आहे. त्यालाही परत जन्माला यावं लागतं, परत मृत्यूला प्राप्त होतो. ब्रह्मदेव जरी असला तरी. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, काळ सृजित्या ब्रह्म्याते गिळी. सृजित्या ब्रह्म्याते, सृष्टी निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे त्याला सुद्धा काळ काय करून टाकतो? गिळून टाकतो. गिळून टाकतो. पाळीत्या विष्णूशी काळ पिळी. या सृष्टीचं पालन करणारा जो विष्णू आहे त्या विष्णूला सुद्धा काळ पिळून टाकतो आपल्या जबड्यामध्ये. आणि संहार रुद्राची होळी काळ महाबळी सोये करी. संहार करणारा जो रुद्र भगवान शंकर आहे, नाथ महाराज सांगतात काळ इतका बलवान आहे की त्या भगवान शंकराची सुद्धा होळी करून टाकतो. शंकराला सुद्धा मारावं लागतं. अर्थात ते शाश्वत आहे, पण ईश्वर रूपाने ब्रह्म रूपाने ते शाश्वत आहे. देह रूपाने त्यांनाही त्याग करावाच लागतो. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. भगवंताचे अवतार जरी असले पण उरो नाही आले, त्यांनाही देहाचा त्याग करावाच लागतो. म्हणून स्वर्गातील जे अमृत आहे ते अमृत खरं अमृत नाही. खरं अमृत त्याला म्हणतात जे प्राशन केल्यानंतर मनुष्य अमर होऊन जातो. अमर ते एकच अमृत आहे, त्याचं नाव आहे मोक्षरूपी अमृत. मोक्षरूपी अमृत ज्याला प्राप्त झालं त्या मनुष्याला आता मरण्याची गरज पडत नाही. तुकोबारायाने ते अमृत पिलं आणि मग तुकोबारायाने अमृत प्याल्यानंतर आपला अनुभव व्यक्त केला. मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. आमचं जे मरण होतं
ते स्वतःच मरून गेलं. आता ज्याचं मरणच मरून गेलं तो काय झाला? अमर झाला. मज केले अमर आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. सोहळा झाला म्हणले आमचा. कसा? आपुले मरण पाहिले मी डोळा, मी माझं मरण माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हटले असं कसं काय? एका ठिकाणी सांगतात माझं मरण मरून गेलं आणि एका ठिकाणी सांगतात माझं मरण मी पाहिलं. असं कसं महाराज? तर मरण शब्दाचा शास्त्रकारने असा अर्थ सांगितलेला आहे, स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांची ताटातूट होणं, याचं नाव काय आहे? मरण. मरण म्हणजे काय होत असतो? 100 वर्ष झालं म्हणजे तो मेला असं म्हणतात का 50 वर्ष झालं म्हणजे मेला? वर्षावरती अवलंबून नाही. त्याच्या आतील जो आत्मा आहे तो आत्मा जेव्हा त्याच्या शरीरातून बाहेर निघेल, सूक्ष्म शरीर जेव्हा बाहेर निघेल, मग लोक काय म्हणतात? मेला, वारला. मरण त्याचं नाव आहे. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर यांची ताटातूट होऊन जाणं याला मरण म्हणतात. आणि मग ते शरीर सुटल्यानंतरच होऊ शकतं असं काही नाही. महात्म्याच्या जीवनामध्ये शरीर असतानाच या देहामध्येच त्याने काय केलं असतं? स्थूल शरीराला सोडलेलं असतं. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. तुकोबारा आपला अनुभव सांगतात, माझी काया मरणा हाती सुटली, मरणाच्या हातातून मी काया सोडून घेतली. कशाच्या द्वारे? विचारे या निश्चय. विचार करून निश्चय केल्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. म्हणजे देह जरी असला तरी देहामध्ये असताना सुद्धा मनुष्य काय करू शकतो? साधना करून मरण प्राप्त करू शकतो. ते मरण म्हणजे आहे सूक्ष्म देहाला बाजूला करणं, स्थूल देहाला बाजूला करणं. जसं एखादं नारळ असतं, नारळात 2 प्रकार, काही चिकटे नारळ असते आणि काही खोबऱ्याचे नारळ असतात. तर ते चिकटं नारळ म्हणजे तुमच्या आमच्यासारखं आहे, ते कधीच फुटत नाही. किती फोडण्याचा प्रयत्न करा, त्याचे तुकडे तुकडे जरी झाले तरी ते नारळ त्या कवटीला सोडत नाही. असे कवटीला न सोडणारे जे नारळ आहे ते तुम्ही कशाने काढा, त्याला उलथण्याने काढा, नाहीतर त्या स्क्रूड्रायव्हरने काढा, चमच्याने काढा, कशाने काढा, त्याला कोणतं साधन वापरा, ते कवटीला सोडत नाही. ही कवटी म्हणजे स्थूल देह आहे. या स्थूल देहाला न सोडणारे आपण जीव झोपेत जरी असलो, एखाद्याने आवाज दिला अरे, लगे आपण उठून बसतो. देहाचं तादात्म्य आपण स्वीकारलेलं आहे, कवटीला सोडत नाही. पण काही असे महात्मे असतात ते खोबऱ्याच्या नारळासारखे, एकदा जर दगडावर मारलं तर परत टोला हाणण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये खोबरं आतमध्ये वेगळं झालेलं असतं, वेगळं. ते वाजून जरी पाहिलं तर खडखड 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 वाजतं. का? कारण कवटीमध्ये असतानाच त्याने कवटीला सोडून दिलं. तसं देहामध्ये असतानाच ज्याने देह सोडून दिला, देहाची आसक्ती सोडून दिली, तो मनुष्य मुक्त महात्मा आहे. तो मोक्षाला योग्य आहे, त्याला मोक्ष म्हणतात. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, माझं मरण आता मरून गेलं. स्थूल देहाचं जे मरण आहे ते मरण आता माझं मरून गेलं आहे. सूक्ष्म देहाचं मरण आता मरून गेलं, आता मला मरण्याची गरज नाही. म्हणजे मोक्षरूपी अमृत ज्याने प्राशन केलं तो काय होऊन जातो? अमर होऊन जातो. अमर होऊन जातो. अमर होऊन जातो, त्याचा कधीही नाश होत नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितलंय का अभंगात, जे भावबळे विष्णुदास, मज केले अमर झालं ना ते, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. विष्णूचे जे दास झाले ते नाही नाश पावत, त्यांचा कधी नाश होत नाही. असं कस काय म्हटले महाराज? विष्णूच्या दास कस काय नाश पावत नाही? आतापर्यंत कितीक पण हरिभक्त पारायण झाले, त्यांना आम्ही मरताना पाहतो, त्यांच्या मौतीला आम्ही गेलेलो आहे, कितीक मोठमोठे महात्मे झाले, आणि तुम्ही सांगता भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. त्यांचा देह पडलेला दिसतो पण त्यांचा नाश कधी होत नाही. का नाश होत नाही? कारण विष्णूचे जे दास झाले त्यांना मोक्ष प्राप्त झालाच म्हणून समजा. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. याचा जो सेवक झाला त्याला उद्धाराचा संदेह नाही. उद्धार होईल की न होईल असा संशय करण्याची त्याला गरज नाही. म्हणून अमृतत्वाय कल्पते, तो मनुष्य मोक्षाचा अधिकारी आहे, मोक्ष त्याला प्राप्त होतो. जो मोक्ष एकदा हातामध्ये आला मग त्याला परत मरण्याची गरज पडत नाही, असा मोक्ष सह अमृतत्वाय कल्पते. तो अमृततेला म्हणजे मोक्षाला योग्य होतो. कोण योग्य होतो? या मोक्षाचा अधिकारी कोण आहे? कोणाला मोक्ष मिळतो? मोक्ष मिळवण्यासाठी नेमकी साधना काय करावी लागते?
त्याचं दिग्दर्शन या श्लोकातून भगवान करतात. यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ. अर्जुना, ज्याला हे इंद्रिय न व्यथयंती, व्यथित करत नाही, इंद्रिय आणि विषय यांचा भोग झाल्यानंतर ज्याला सुखही होत नाही आणि ज्याला दुःखही होत नाही, ज्याला दोन्ही समान झालेले आहे, समदुःख सुखम, सुखही सारखं वाटतं आणि ज्याला दुःखही सारखं वाटतं. एखाद्याने फुलाचा हार जरी गळ्यात घातला तरी सुद्धा त्याला काहीच वाटत नाही, आनंद होत नाही. आणि एखाद्याने चपलाचा हार जरी गळ्यात घातला तरीही त्याला दुःख होत नाही. असा जो पुरुष आहे, ज्याच्याकरता सुख दुःख समान झालेला आहे, असा पुरुष आहे. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. वासुदेवात नाथ महाराज म्हणतात, ज्याच्यासाठी सुख दुःख समान झालेले आहे, द्वंद्व रहित ज्याची स्थिती झालेली आहे. कोण पुण्य त्यांचा होईन मी सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्वाधिक ज्यांच्यापासून दूर झालेला आहे, कोणतंही द्वंद्व आता त्यांना स्पर्श करत नाही. निर्द्वंद्व ही महाबाहो, भगवंतांनी सांगितले. म्हणून अर्जुना, द्वंद्वरहित स्थितीला तू प्राप्त कर. सर्व साधू संतांनी द्वंद्वरहित स्थिती प्राप्त करून घेतली होती. अभयदान वदे आम्हा कैची भयद्वंद्वे, आम्हा भयद्वंद्वे कैची. तुकोबाराय सांगतात, द्वंद्वरहित स्थिती झालेली आहे. म्हणजे सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जो मनुष्य गेलेला आहे, ज्या मनुष्याला इंद्रिय आता व्यथित करत नाही, इंद्रियाचा भोग जरी घेतला तरी त्याला काही बाधा होत नाही, असा जो पुरुष आहे, धीरम, धैर्यवान पुरुष, स अमृतत्वाय कल्पते. भगवान सांगतात, तो अमृततेला योग्य होतो, तो मोक्षाचा अधिकारी आहे. जो पंढरीची वारी करतो तो मोक्षाचा अधिकारी असं नाही म्हटले. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, असं जरी तुकोबारायांनी सांगितलं आहे, पण भगवंतांनी या ठिकाणी काय सांगितलं? इंद्रिय, ज्याचे इंद्रिय ताब्यात झालेले आहे. कारण भगवंताला माहिती आहे, सगळेच पंढरीचे वारकरी काय असे विरक्त नसतात. पंढरीच्या वारकऱ्यात अनेक प्रकार आहे. काही निके वारकरी असतात, शुद्ध वारकरी, काही डुप्लिकेट असतात, शुद्ध वारकरी असतात काही. तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायासारखे हे शुद्ध वारकरी, निके वारकरी झाले. यांचं लक्ष एकच आहे, वारी कशासाठी करायची, कशासाठी वारी नाही करायची, वारीसाठी वारी करायची. आमचं साध्यच वारी आहे असं म्हणून जे चालतात, भगवंताचं चिंतन करत जे जातात आणि इंद्रिय आवरून जे जातात, ते पंढरीचे शुद्ध वारकरी, निके वारकरी. आणि जे फक्त घरचा विसर पडावं म्हणून जातात, घरची कटकट मागा असती, ते 15-20 दिवस थोडं हलकं व्हावं म्हणून जे पंढरीला निघतात मजा मारण्यासाठी, ते निके वारकरी नाही, ते डुप्लिकेट वारकरी. फार झालं तर ते संकरित वारकरी म्हणा. संकरित म्हणजे काय, भेसळ झालेली संकरित वारकरी. काही डुप्लिकेटच असतात, त्यांना वारीचं घेणं देणं नाही, फक्त यायचं आपलं आणि त्याच्यामध्ये मजा मारायची, त्याला डुप्लिकेट वारकरी. संकरित वारकरीमध्ये दोन्ही भेसळ असते. थोडा थोडा भजन पण करतो आणि थोडा थोडा गप्पा पण मारतो, सकाळून भजन करतो, दुपारून पुढं चालतो. असे संकरित वारकरी असतात काही. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आहे. पण पंढरीचा कोण वारकरी आहे, त्या अनेक लक्षणापैकी एक लक्षण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. कोण पंढरीचा वारकरी? यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ. ज्याला इंद्रिय व्यथित करत नाही तो पंढरीचा वारकरी आहे. मग तो घरी जरी बसून असला, तो पायी न चालला तरी काही हरकत नाही, पण इंद्रिय व्यथित करत नाही ना, तो पंढरीचा वारकरी आहे. कारण पंढरीची वारी करून जे प्राप्त करायचं ते त्याला घरी बसून प्राप्त होतं, घरी बसून प्राप्त होतं. म्हणून इंद्रिय ज्याने आवरलेले आहे तो मोक्षाला योग्य होतो. मग तो पंढरीची जरी वारी करत असला, पण वारी करत असताना त्याने इंद्रिय आवरले पाहिजे, आवरले. त्याने इंद्रिय मोकळे सोडू नये. केळी वाटायला लागले, गेला तिकडं. कोणी बिस्किट वाटायला लागले, गेला तिकडं. त्याचं भजन इकडंच कोंबलतं. इंद्रिय सैरा सोडणारा तो पंढरीचा वारकरी नाही. इंद्रिय आवरून फक्त देवाचं स्मरण करत पंढरीला जाणारा तो वारकरी. काय पहिले फारच महात्मे, फारच विचित्र होते महाराज. इथं जी गादी आहे, या गादीवर अगोदर ज्यांचे प्रवचन होत होते, गुरुवारी वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर, भाऊचा असा नियम होता, ते अगोदर वारीला निघाले, वारीच्या अगोदर घरून काय करून घ्यायचं,
भाकरी करायच्या, दशम्या करायच्या आपल्या दुधात टाकून आणि त्या वाळवायच्या. वाळून घेतल्यानंतर कडक झाल्यावर त्याचं पीठ करायचं, बारीक पीठ करायचं, गोणीत भरायचं आणि ते पीठ घेऊन वारीला जायचे. दुसऱ्याचं अन्न घेत नव्हते. मुक्कामाला थांबले, लोक जेवायला लागले, आपलं पीठ काढायचं, पाण्यात टाकायचं आणि प्यायचं. ते अशी वारी करत होते पंढरीचे वारकरी. का? कारण दुसऱ्याचं अन्न घेत घेत जर आपण गेलो तर आपलं पुण्य जाईल, पुण्य नष्ट होईल. आपलं पुण्य नष्ट होऊ नये म्हणून अशी वारी करत होते. दुसऱ्याचं खायचं सुद्धा नाही, फक्त वाटाने दुसऱ्याचं पाण्याचा स्वीकार करायचा, पाण्याचा. दुसऱ्याच्या पाण्यावर पंढरीची वारी पूर्ण करायची. का? पुण्याच्या प्राप्तीसाठी. निके वारकरी त्याला म्हणतात. अमृतत्व आहे कल्पते, तो मोक्षासाठी योग्य होतो ज्याने इंद्रिय अधीन केलेले आहे. हे विषय जया ते नाकळिती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. ज्ञानोबा विश्लेषण करतात, हे विषय जया ते नाकळिती, हे जे पंचविषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषय जया ते नाकळिती, ज्याला आकळीत नाही, ज्याला आपल्या स्वाधीन करत नाही, हे पंचविषय ज्याच्यावर स्वार होत नाही, असे जे पुरुष आहे, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, काही होत नाही त्याला. आपण इंद्रियाच्या अधीन असतो. इंद्रियाच्या अधीन असल्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख त्या इंद्रियापासून काय होतं? प्राप्त होतं. महात्मे जे मंडळी असतात त्यांना इंद्रियापासून सुख दुःख होत नाही. आपण जेवायला बसलो, जर भाजीत मीठच नसलं तर जेवण जाईल का आपल्याला? नाही जात. त्याच्यापासून आपल्याला दुःख होतं. कितीही भूक लागलेली असू द्या, पण भाजीत जर मीठ नसेल तर आपल्याला जेवण जात नाही. महात्म्यांचं तसं नसतं. हे मिठाकडे लक्ष देत नाही, पोट भरण्याकडे लक्ष देतात. पोट भरणं एवढंच आपलं काम आहे. का? कारण भजन करण्यासाठी हे पोट भरलेलं पाहिजे. या पोटा कारणे गा पुत्रा काय न करीजे एक, या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक. या पोटाने अनेक लोकांना भुलवून टाकलेलं आहे. एवढे कष्ट आपण दिवसभर करतो, ही मरमर कशासाठी आहे? पोट भरण्यासाठी आहे, केवळ पोट भरण्यासाठी. तीही भुलविले लोक. ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे, हे पोट इतका अवघड आहे, चांगल्याला यांनी भुलवून टाकलं. जे देवाच्या नादी लागले, जे भगवंताचं आता स्मरण करायचं, आपल्याला भक्ती करायची, आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा, अशा भगवंताच्या मार्गाला लागलेले सुद्धा या पोटाने भुलविले. कीर्तनकार मंडळी हे पोटाने भुलवलेले आहे. कशासाठी पैशाच्या मागे लागतात हे महाराज मंडळी? कशासाठी? केवळ पोटासाठी. त्यांचा एकच प्रश्न असतो, आम्ही पैसा गोळा नाही केला तर पोट कसं भरणार आहे? तीही भुलविले लोक. ज्ञानोबा सांगतात, या पोटाने सगळ्यांनाच भुलविलं. या लागी सोय धरी रे. म्हणून तुम्ही काय करा, याची अगोदर काहीतरी खटपट करून ठेवा, याचं काहीतरी तडजोड करून ठेवा. याची तडजोड करून ठेवली म्हणजे परमार्थ करण्यासाठी हे पोट तुम्हाला आडवं येणार नाही. या लागी सोय धरी रे. म्हणून हे विषय जया ते नाकळीत, तया सुखदुःखे दोन्ही न पवती. तुकोबारायासारखे जे महात्मे आहे त्यांना सुखदुःखे दोन्ही न पवती, सुखदुःख स्पर्श करत नाही. आणि गर्भवास संगती नाही तया. दोन्ही फल ज्ञानोबारायांनी सांगितले. ऐहिक फल काय प्राप्त होतं आणि पारलौकिक फल काय प्राप्त होतं. त्यांचं ऐहिक फळ आहे, या मनुष्य देहामध्ये जगत असताना सुखदुःखापासून ते दूर झाले, त्यांची अवस्था ब्रह्मरूप झाली. आणि पारलौकिक सुख सांगतात, गर्भवास संगती नाही तया. आता त्यांना परत गर्भवासाला येण्याची गरज नाही. गर्भवासाच्या ते पलीकडे गेले. आम्हा कायचा गर्भवास. तुकोबाराय सांगतात, आता आम्हाला कशाचा गर्भवास आहे? गर्भवासातून आम्ही पलीकडे गेलो. गर्भवास फार विचित्र आहे. मुनिमुक्त झाले, भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. तुकोबारायांनी व्याख्या केली, मुनी लोक जे आहे ते मुनी मंडळी मुक्त झाले. कशामुळे मुक्त झाले हो? भेने गर्भवासा. गर्भवासाला घाबरले म्हणून ते काय झाले? मुक्त झाले. ते आपल्यासारखे नव्हते ना मुनी मंडळी. आपण कोटगे झालेलो आहे, बळकट आहे. आपण गर्भवासाला आपण घाबरत नाही म्हणून तर साधना करत नाही ना. आपल्याला गर्भवासाची भीती वाटत नाही, पण मुनी लोकाला गर्भवासाची भीती वाटत होती. त्या गर्भवासाला घाबरल्यामुळे त्यांनी साधना केली आणि मुक्त होऊन गेले. गर्भवास त्यांनी सोडून घेतला. फार विचित्र आहे. प्रथम केला
गर्भीवास काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी, प्रथम केला गर्भीवास. तो गर्भामध्ये वास करणं, गर्भामध्ये राहणं इतकं तेवढं सोपं नाही, त्याच्यामध्ये फार यातना असतात, फार यातना. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणक्षणा ध्याता असे. काय असतं गर्भामध्ये? येशीची खोली. गर्भात येशीची खोली नाही, गर्भामध्ये मांस मळ मूत्र जाना. आईचं मांस असतं, आईचं मळ मूत्र त्याच्यातच राहावं लागतं. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कौना पुढे सांगावे. नाकी तोंडी कृमी किडे, नाकामध्ये तोंडामध्ये किडे जातात, कृमी जातात. हे फार अवघड दुःख आहे गर्भवासाचं. त्या गर्भवासाची जी पिशवी असते, त्या पिशवीच्या शेजारीच अग्नी असतो, अग्नी, त्याला आपण जठराग्नी म्हणतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित, प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवान म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर नावाचा अग्नी त्या गर्भाच्या शेजारी असतो. त्या गर्भाच्या शेजारी असणाऱ्या अग्नीच्या उष्णतेमुळे तो गर्भ त्या ठिकाणी उकडत असतो, उकडत असतो. जसं कुकरमध्ये तांदूळ घालावे, त्याला अग्नी दिल्यानंतर ते तांदूळ जसे उकडतात, त्याच्यामध्ये शिजून निघतात, तसा गर्भामध्ये जीव शिजून निघतो उष्णतेने. मातेच्या उदर कुहरी, पचुनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. मातेच्या उदर कुहरी, उदरारूपी गुफेमध्ये, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. असं गर्भवासाचं फार वाईट दुःख आहे. म्हणून या गर्भवासातून निघण्यासाठी महात्मे मंडळी प्रयत्न करत असतात. आपल्याला त्याची आठवण राहिली नाही म्हणून आपण साधना करत नाही, पण महात्मे लोकांना त्यांची आठवण असते. शास्त्र वाचून, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं गर्भवासाचं दुःख फार वाईट आहे. म्हणून त्यातून निघण्यासाठी ते काय करतात? प्रयत्न करतात. पण हे कोणाला प्राप्त होतं? गर्भवास कोणाचा चुकतो? तर त्याचं उत्तर सांगत असताना, हे विषय जया ते ना कळती, तया सुखदुःखे ध्वनी न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. ज्या मनुष्याना हे विषय आकळीत नाही, तो मनुष्य गर्भवास संगती नाही तया, तो या गर्भवासाच्या संगतीमधून सुटून जातो. जसं अनेक दिवस कोंडलेला एखादा पक्षी, तो पक्षी त्या पिंजऱ्यामधून सुटून मोकळा होऊन जावा, तसं या गर्भवासाच्या दुःखामध्ये कोंडलेला जीव तो साधना केल्यानंतर सुटून जातो, मुक्त अवस्थेला तो प्राप्त होतो. म्हणून गर्भवास संगती नाही तया, तो नित्यरूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. भगवान सांगतात, हे पार्था, हे अर्जुना, तो नित्यरूप, सर्वथा नित्यरूप ओळखावा. तो जो महात्मा आहे, जो ज्याचा गर्भवास आता चुकलेला आहे, असा महात्मा नित्यरूप ओळखावा. तो नित्य झालेला आहे. नित्य शब्दाचा अर्थ होतो अविनाशी, ज्याचा तिन्ही काळामध्ये नाश होत नाही, जो भविष्य काळात नष्ट होत नाही, वर्तमानात जो नष्ट नाही आणि भूतकाळातही नष्ट होत नाही, त्याचं नाव काय आहे? नित्य. असा नित्य स्वरूप असणारा एकच मनुष्य आहे, एकच वस्तू आहे, ती म्हणजे भगवान परमात्मा. तो अविनाशी आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम. अविनाश करी आपुले आयशे, लावी मना पिशे गोविंदाचे. सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा. फक्त भगवंत सत्य आहे. सत्य शब्दाचा दुसरा अर्थ नित्य आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही. सगळे मरतात पण भगवान तसेच राहतात. सृष्टीचा नाश होऊन जातो कल्प संपल्यानंतर, पण भगवान तसेच राहतात. अवघाचे आकार ग्राशियाला काळे, एकच निराळे हरीचे नाम. जसा हरी अविनाशी आहे, तसं हरीचं नाम सुद्धा अविनाशी आहे. कारण नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद नसतो. अवघाचे आकार ग्राशियाला काळे, आकार म्हणून जो काही पदार्थ आहे सगळा या काळाने ग्रासून टाकलेला आहे. पण भगवंताचं नाम हे अविनाशी आहे. ते नाम ज्याने प्राप्त करून घेतलं, तो भगवत स्वरूप जो झाला, तो नित्य रूप पार्था, तो नित्य झालेला आहे. आता तो अविनाशी, आता त्याला मरण्याचं काम नाही, मुक्त झालेला आहे. ओळखावा सर्वथा. असा अर्जुना, तू त्याला जाणून घे.
कोण मुक्त होत असतो, कोण नित्य होतो, त्याला काय साधना करावी लागते, ओळखावा असं जाणून घ्यावं. जो या इंद्रियार्था नागवेची, इंद्रिय अर्थ म्हणजे विषय, इंद्रियाचे जे विषय आहे, पंच इंद्रियाचे पंच विषय, त्याला जो नागवत नाही तो नित्यरूप झालेला आहे असं तू ओळख. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. भगवान सिद्धांत सांगतात, असतः अभावः न विद्यते, असतः भावः न विद्यते. असत वस्तू जी आहे ते असत वस्तूला अस्तित्व नसतं आणि स्वतः अभावः न विद्यते. सत्स्वरूप जी वस्तू असते तिचा कधीही अभाव होत नाही. आणि उभयोरपि अंतः, या दोन्हीचाही शेवट, या दोन्हीचाही निर्णय, अनयोः या दोन्हीचाही तत्वदर्शिभिः दृष्टः, तत्वज्ञानी पुरुषांकडून पाहिलेला आहे. तत्वज्ञानी पुरुष जाणतात. असतः भावः न विद्यते, असत वस्तू जी असते त्या असत वस्तूला अस्तित्व नसतं. असत म्हणजे जी वस्तू तिन्ही काळामध्ये तिचा काय होतो, बाध होऊन जातो, जी भूतकाळात नाही, जी भविष्यात नाही आणि वर्तमानातही नाही, ती असत वस्तू असते. ती वस्तू भावः न विद्यते, तिला कधीच अस्तित्व नसतं. हा प्रपंच जो आहे तो सगळा प्रपंच असत आहे. आपलं शरीर असत आहे, आपलं घरदार हे सुद्धा असत आहे, आपलं गाव असत आहे, आपला तालुका असत आहे, आपली पृथ्वी असत आहे, आपलं ब्रह्मांड असत आहे. विश्वामध्ये जेवढं काही येतं, प्रपंचामध्ये जेवढं काही येतं ते सगळंच काय आहे, असत आहे. असत सत्स्वरूप फक्त भगवान परमात्मा आहे. आणि मग अशी असत वस्तू जी आहे भावः न विद्यते, त्याला अस्तित्व नसतं. भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व, त्याला अस्तित्व नाही. म्हटले प्रपंच तर आम्हाला दिसतो ना, तो दिसत जरी असला तरी तो अस्तित्वात नाही, अस्तित्वात नाही तो. तर तिन्ही काळी मिथ्या आहे, तो भ्रमाने भासत असतो. मला सांगा, दोरीवर जर एखाद्याला अंधारामध्ये सर्प भासला, दोरी पडलेली आहे, मंद अंधकार आहे आणि चालत होता, त्या अंधारामध्ये दोरीवर त्याला काय भासला, साप भासला. साप, दोरी पडलेली आहे, त्याला वाटलं साप पडलेला आहे. नंतर त्याने मग आरडाओरड केली, सगळ्या लोकांना गोळा केलं. मग तिथं खंदील घेऊन आले, बॅटरी घेऊन आले, पाहिल्यानंतर त्यांना काय कळालं, दोरी आहे. कळो येता दोरी चित्ती दोघासारखी, दोरी कळाली. आता साप कुठं गेला, कुठं गेला नाही, तो नव्हताच. सापाला अस्तित्वच नाही. तो साप म्हणून जरी दिसला, सापासारखा जरी भासला, तरी त्या सापाला काय नाही, अस्तित्व नाही. तसा हा प्रपंच म्हणून जरी आपल्याला दिसत असला तरी महात्म्याच्या दृष्टीने हे प्रपंचाला अस्तित्वच नाही. हा, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, जसं रज्जूवर सर्प भासावा तसं या परमात्म्यावर जगत भासलं, याला अस्तित्वच नाही. प्रपंच झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. प्रपंच झाला होता हे बोलणंच मिथ्या आहे, खोटं आहे. प्रपंच नावाचा पदार्थ त्रैकालिक अत्यंत अभाव आहे याचा, त्याचा तिन्ही काळात बाध आहे. म्हणून तर वेदांतामध्ये याला अजातवाद म्हणतात. हा प्रपंच झालाच नाही. जो दिसतो तो प्रातिभाषिक आहे, याची सत्ता का स्वप्नेचा आभाषे भद्र जाती, जसं ज्ञानोबारांनी म्हटलंय. स्वप्नात जसा हत्ती भासावा तसा हा प्रपंच आपल्या सगळ्याला भ्रमामुळे भासलेला आहे. म्हणून असतः भावः न विद्यते, असत वस्तूला भाव नसतो म्हणजे अस्तित्व नसतं. त्याचप्रमाणे स्वतः अभावः न विद्यते, सत्वस्तू जी आहे त्या सत्वस्तूचा कधीच अभाव होत नाही. अभाव शब्दाचा अर्थ नसणं, अभाव शब्दाचा अर्थ नसणं. शास्त्रामध्ये त्याच्या दोन व्याख्या केल्या. निषेधमुख प्रतीतीचा जो विषय होतो त्याला अभाव म्हणतात, अशी एक व्याख्या केली. आणि दुसरी म्हणजे संबंध सादृश्य यांच्याहून भिन्न असलेला आणि प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा जो विषय त्याला अभाव म्हणतात. अशा अभावाचे लक्षण शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याचे काही प्रकार पाडले. अभावाचे मुख्य दोन प्रकार केले. एक संसर्ग अभाव केला आणि दुसरा अन्योन्य अभाव न्यायशास्त्रकाराच्या दृष्टीने. परत अन्योन्य अभाव एकच आहे, पण संसर्ग अभावाचे परत चार प्रकार केले. प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, सामयिक अभाव आणि अत्यंत अभाव, असे चार प्रकार केले संसर्ग अभावाचे. त्याच्यामध्ये प्राग अभाव कशाला म्हणतात, उत्पत्तीच्या पूर्वीचा जो अभाव त्याला प्राग अभाव म्हणायचं. उत्पत्तीच्या पूर्वी, आता हे माईक आहे, माईक उत्पन्न होण्याच्या अगोदर होता का हो, नव्हता. म्हणून या माईकाचा उत्पत्तीच्या अगोदर जो अभाव तो प्राग अभाव आहे. त्यानंतर प्रध्वंस अभाव, माईक नष्ट झाल्यानंतर सुद्धा तो नसणार आहे.
नष्ट झाल्यावर होणारा जो अभाव त्याला प्रध्वंस अभाव म्हणायचं. सामयिक अभाव कधी असतो कधी नसतो. या ठिकाणी माईक दिवसभर असतो का हो? नाही, फक्त प्रवचन होईपर्यंत असतो. म्हणजे कधी असतो कधी नसतो. या ठिकाणी मायकाचा सामयिक अभाव झाला आणि शेवट अत्यंत अभाव सांगितला. तिन्ही काळामध्ये ज्याचा अभाव असतो. वांझबाईचा मुलगा कधी असतो का अस्तित्वात? त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभाव हे संसर्ग अभावाचे 4 प्रकार केले आणि शेवटचा एक अन्योन्य अभाव केला. अन्योन्य अभाव भेदाला म्हणत असतात. जो भेद दाखवतो तो अन्योन्य अभाव. हा माईक आहे आणि ही पेटी आहे. ही दोन्ही वस्तू जरी असल्या, माईक म्हणजे पेटी नाही आणि पेटी म्हणजे माईक नाही, या दोन्ही मधला जो भेद दाखवला त्याला अन्योन्य अभाव म्हणायचं. थोडक्यात अभाव शब्दाचा अर्थ होतो नसणं, नाही त्याला अभाव म्हणायचं. तर अभाव न विद्यते सतः अभाव न विद्यते. सत्स्वरूप जी वस्तू आहे त्याचा कधीही अभाव होत नाही. भगवान परमात्मा सत आहे, त्या भगवंताचा कधीही अभाव होत नाही. अशी कोणतीच वेळ नाही त्या ठिकाणी भगवान परमात्मा नव्हता. काळ उत्पन्न होण्याच्या अगोदर तो परमात्मा आहे. देश कालाला कारण भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला कारण देश काल नाही. म्हणून कोणत्याही काळात भगवान नाही असं कधीच घडत नाही. कोणत्याही देशात भगवान नाही असंही कधी घडत नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. म्हणून सत्वस्तूचा अभाव होत नाही. आणि उभयोरपी दृष्टांतस्त्वनेस्तत्वदर्शिभी, तत्वज्ञानी जे महात्मे आहेत त्यांच्याकडून आनयोः उभयो अपि, या दोन्हींचाही अंतःदृष्ट यांचा निर्णय त्यांनी पाहिलेला असतो. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिती. अर्जुना मी तुला एक गोष्ट सांगतो, आता माझी ऐक. काय गोष्ट आहे? जे विचार पर लोक ओळखिती, असं तत्वज्ञान मी तुला सांगतो आता, की विचारपर जे लोक आहेत ते या तत्वज्ञानाला ओळखतात. विचारपर लोकांमध्ये 2 प्रकार पडतात. काही लोक विचारपर असतात, काही विकारपर असतात. विचारपर आणि विकारपर. विचारपर शब्दाचा अर्थ होतो विचार ज्याच्याकरता श्रेष्ठ आहे, विचाराला जो प्राधान्य देतो तो विचारपर, आणि विकाराला प्राधान्य देणारा जो मनुष्य तो विकारपर म्हणायचा. काहीच्या जीवनामध्ये विकारालाच प्राधान्यता असते. भोगासाठी ज्याने आयुष्य खर्च केलेलं असतं. आपल्या जीवनामध्ये हे आयुष्य कशासाठी प्राप्त झालं? जन्माला आल्यानंतर देव म्हणून काही वस्तू आहे, तो देव आपल्याला प्राप्त करावा लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला सुख भेटत नाही, असं मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच नसतं. असे जे लोक आहेत ते विकारपर. त्यांच्या जीवनात फक्त विकाराला प्राधान्य आहे, फक्त भोग भोगणे, कामाला प्राधान्य देतात. इच्छा मला हे पाहिजे, इदम मेषात दितिच्छा काम शब्दितः, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आज मी एवढं प्राप्त केलंय, उद्या मला एवढं प्राप्त करायचं, एवढंच ज्याच्या डोक्यामध्ये विचार असतो. आज मी याला फसवलं, उद्या त्याला फसवायचंय. आज याच्याकडून घेतलं, उद्या त्याच्याकडून घ्यायचंय, असं ज्याच्यामध्ये विचार असतो. इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये असते ते विकारपर मंडळी आहे. क्रोधाला ज्याच्या अंतःकरणात महात्म्य असतं, क्रोधाला प्राधान्य असतो, फक्त क्रोध खडबडून उठी. क्रोध कसा असतो त्याच्या ठिकाणी? एखादा मनुष्य त्याच्याकडे बोट जरी केलं तरी त्याच्या संग भांडण करणार, मला बोट कसं काय दाखवलं, असं ज्याला काहीला भांडण करण्याची काय असते? सवय असते, सवय. तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. भांड असतात काही मनुष्य, फक्त त्यांना भांडण्याची सवय आहे. त्यांना काही कारण असावं लागतं असं काही नाही. कारण जर नसलं तर भांडण्यासाठी कारण शोधतात. एका बाईला असंच भांडण करण्याचा नाद होता. रोज भांडण करायची, रोज भांडण करायची. कधी सुनासोबत भांडण करायचं, कधी मुलासोबत भांडण करायचं, कधी शेजारच्या सोबत भांडण करायचं. शेजारचे लोक त्यांना कदरून घराला कुलपा लावून निघून गेले. काय करणार, रोजच भांडते बाई, तिचा स्वभावच झालेला होता. मग रोज भांडत होती. एका दिवशी गल्लीमध्ये गेली, पण भांडायला कारणच नाही राहिलं. लोक सगळे शेतामध्ये निघून गेले. आता घरादारासोबत निर्जीव वस्तूसोबत कसं भांडणार? वस्तू भांडण्यासाठी काहीतरी सजीव पाहिजे ना. सगळे लोक सकाळी शेतात निघून गेले. लहान पोरं होते ते शाळेत निघून गेले. म्हातारे माणसं घरात आतून कडी लावून बसले. आता भांडणार कोणासोबत? गल्लीत एक कुत्रं झोपलेलं होतं, गेली आणि त्या कुत्र्याच्या शेपटावर पाय दिलं. आता कुत्रं तिला भोकायला लागलं, त्याच्यासोबत भांडणं. मला कसं काय भोकला? भांडण करण्याची काहीला सवय असते, याला म्हणायचं विकारपर. त्यांच्या ठिकाणी विकाराला प्राधान्य असतं, काम क्रोधाला प्राधान्य. काहीच्या जीवनामध्ये लोभाला प्राधान्य असतं, लोभी असतात काही मनुष्य.
त्यांना फक्त गोळा करण्याचं समजतं, फक्त गोळा करायचं, कुठून येऊ द्या गोळा करायचं, वारीत जरी चालला त्याला गोळा करायचं, चातुर्मासाला आला गोळा करायचं, कुठेही ते गोळाच करण्याचा प्रयत्न करतात. असे काही मनुष्य असतात. ते कोणाकडून आपण गोळा करतो, कोणत्या मार्गाने आपण गोळा करतो ते काही पाहत नाही. निषिद्ध मार्गाने सुद्धा गोळा करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. कुठं सप्त्याला गेला, काकडा म्हणला गोळा करायचं, तिथं हरिपाठ म्हणला गोळा करायचं, कीर्तन केलं तिथून गोळा करायचं, पारायण केलं गोळा करायचं. अशी गोळा करण्याची सवय कायला असते, त्याला लोभी मनुष्य म्हणतात. विकारपर लोक असतात ते, विकारपर. त्यांच्या अंतःकरणात केवळ लोभाला काय असतं, प्राधान्य असतं. ते लोभासाठी ते मानपानाकडे पाहत नाही. लोक फार बोलतात, का हो तुम्ही महाराज लोक आहे, तुम्हाला काही समजतं का नाही, तुम्ही देवा धर्माला निघाले. घरचे माणसं शेतात दिवसभर काम करते, उन्हात काम करते, दिवसभर काम केल्यानंतर त्यांना काय 250-300 रुपये हजेरी भेटते. दिवसभर लोकांचं काम केलं. महिला मंडळाला अनुभव असतो, दुसरीकडे जर कामाला गेलं किती देते लोक, 200, 250, 300 रुपये दिवसाचे, त्याच्यापेक्षा जास्त कोणी देत नाही. दिवसभर काम करून उन्हात काम करायचं. हे महाराज मंडळी इतके अवघड आहे, दिवसभर काम करायची यांना गरज नाही. फक्त संध्याकाळी 7 ते 9, 9 ते 11, 2 तास, त्यात पण अर्धा तास गायकच घेते. 1.5 तास यांना बोलायचं, फक्त सावलीत बोलायचं, रात्री बोलायचं, त्यांना मागून फॅन वरून फॅन, एवढे याच्यामध्ये राहतात ते. किती त्यांची मजा आहे. ते घरून निघाल्यानंतर त्यांना लोक फोन करतात, महाराज कुठपर्यंत आले, महाराज तुम्हाला खाण्यासाठी काय करायचं, तुम्हाला काय आवडतं खाण्याला, तुम्ही कीर्तनाच्या अगोदर जेवणार आहे का नंतर जेवणार आहे. किती लोक सोय घेतात त्यांची. लोकांचा एक सामान्य लोकांचा आरोप असतो, मग एवढे दिवसभर कष्ट करणारे लोक यांना थोडं थोडं मिळतं आणि हे 1 तास 1.5 तास बोलण्याचे 25 आणि 50 हजार रुपये घेतात. असं सामान्य लोक काय करतात आरोप. ते चुकीचं आहे असं काही नाही ना, कारण निघाले कोणत्या मार्गाने, भगवत प्राप्ती करता निघाले, देव प्राप्त करून घेण्यासाठी निघाले. आणि गाथा जर पाहिला आपण तर ज्याला देव प्राप्त करायचा त्याला संसार बाजूला करावा लागतो. ज्याला संसार प्राप्त करायचा मग त्याला देव नाही प्राप्त होत. संसार प्राप्त करायचा त्याने देवाचा नाद सोडून द्यायचा. असं गाथात किती अभंगात सांगितलेलं आहे. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी पहिले जे महात्मे मंडळी आहे त्यांनी भगवंताकडे जाण्यासाठी काय केलं, धातू धिक्कारिले जन धिक्कारिले, धातूचाही त्याग केला, धातू म्हणजेच पैसा, त्याग केला, आणि जन धिक्कारिले, मानापानाचाही त्याग केला. फार बोलतात लोक कीर्तनकाराला, तुम्ही असं का करता, ते बोलणं चुकीचं आहे असं काही नाही, पण बोलतात. मग असं किती लोकांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर महाराज मंडळी पाकिट घेण्याचे बंद करतात. नाही, त्यांच्या अंतःकरणात लोभ असतो, गोळा करण्याचा लोभ असतो. विकारपर लोक असतात ते, विचारपर नाही. दुसऱ्याला जरी कीर्तनातून विचार सांगत असले तरी स्वतःच्या जीवनामध्ये विचाराला प्राधान्य नाही, त्यांच्या विकाराला प्राधान्य असतं, विकाराला प्राधान्य. म्हणून असे लोक जरी बोलले पण ते ऐकत नाही. मानापानाकडे लोभी माणसं कधी पाहत नसतात. आपल्याला मान भेटतो का नाही भेटतो असं लोभी मनुष्य कधी पाहत नाही. तो फक्त गोळा करण्याचं पाहत असतो. एखाद्याला जर म्हटलं, अरे तुला मी 2 लाथा मारतो, 2 लाथा मारू दे फक्त तुला, आणि 1000 रुपये देऊन टाकतो, तो म्हणून काहीच हरकत नाही. 2 का 4 लाथा मार, पण 1000 रुपये भेटते ना, 4 मार, काहीच हरकत नाही. का, लोभ असतो अंतःकरणात, तो मानालाही महत्व देत नाही. ही विकारपर मंडळी आहे. पण याच लोकांमध्ये, याच मनुष्यामध्ये काही लोक विचारपर असतात, विचारपर. त्यांच्या अंतःकरणामध्ये विचाराला प्राधान्य असतं, विकाराला ते प्राधान्य देत नाही. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा, कामाला बाजूला सारकलं देणे, त्याने क्रोधाला बाजूला केलेलं असतं. तुकोबारायचं जीवन जर पाहिलं, त्या मंबाजीने काट्याच्या काठीनं झोडपलं, तुकोबारायांना मारलं नाही, झोडून काढलं, पण तुकोबारायांनी त्याला का मारतो एवढं सुद्धा म्हटले नाही. क्रोधाला त्यांनी काय केलं होतं, बाजूला केलं होतं, बाजूला. स्त्री तुकोबारायाकडे आली होती, महाराज माझा स्वीकार करा. एकांतामध्ये महाराजांनी नाही स्वीकार केला. परत तिलाच बोलले, माते जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. विकाराला बाजूला केलंय, कामाला त्या ठिकाणून बाजूला केलं. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, संसार त्यांनी लाथळून टाकला. षड उर्मीचे विकार आहे त्यांना मारा दिला, मारा दिला. आपल्या अंतःकरणातून त्यांना बाजूला केलं. शिवाजी राजेसारखे तेव्हाचे श्रीमंत राजे, एवढे श्रीमंत राजे तुकोबारायाकडे चालून आले.
काय घेऊन आले? नजराणा घेऊन आले, दिवट्या, छत्री, घोडे. दिवट्या घेऊन आले, छत्र्या आणल्या, घोडे आणले, नजराणा आणला, त्यात हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी हे सगळं घेऊन आले. जहागिरीचे कागदपत्र घेऊन आले, आमके आमके गाव महाराजाला दान म्हणून. एवढं सगळं घेऊन आले. तुकोबाराया मांडल्यानंतर तुकोबारायांनी त्याचा स्वीकार केला नाही, मागं काढून दिलं, मागं काढून दिलं, नाही स्वीकार केला त्याचा. परत देवालाच बोलले, नावडे जे चित्ता तेची वशी पूर्वीता. देवा, आम्हाला जे आवडत नाही तेच तो आमच्या पुढे आणून ठेवतो. लोभाला बाजूला केलं होतं. महात्म्याचा अंतकरणे विकाराला प्राधान्य देत नाही, ते विचाराला प्राधान्य देतात. म्हणून विचारपर लोक ओळखिती, ज्यांच्या अंतकरणामध्ये विचाराला प्राधान्य आहे, विवेकाला प्राधान्य आहे, विचाराने ते प्रत्येक पाऊल उचलत असताना विचार करून उचलतात, असे जे महात्मे आहेत ते ओळखिती. ते लोकच या तत्वाला ओळखतात. अर्जुना, मी आता तुला जे तत्व सांगणार आहे ते असं तत्व आहे की जे विकारी मनुष्य आहे ते लोक नाही ओळखू शकणार. ज्याच्या अंतकरणात विकारच भरलेला आहे तो मनुष्य प्रपंचालाच ओळखू शकतो. तोही भ्रमरूपाने ओळखतो. प्रपंच सत्यत्वाने कसा आहे ते पण ओळखत नाही. भ्रमाने प्रपंचात मनुष्य फिरत असतो, विकारी मनुष्य. पण विचारपर जो मनुष्य आहे तो मनुष्य असा आहे, ओळखिती, तोच ओळखत असतो. असं कोणतं तत्व आहे हो? हे तत्व आहे भगवान परमात्मा. भगवान जो आहे त्या भगवान परमात्म्याला कोण ओळखतात? ते ओळखणारे जे मंडळी आहे ते विचारपर आहे. विचार करून ते ओळखतात. हा, विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले. विचार केल्यानंतर त्याने प्रपंचाचा त्याग केला, सहजच गेलं. आणि तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानी महात्म्याला तत्वाने तत्व उरलेलं आहे. भगवान परमात्मा त्यांच्याकडे शिल्लक राहिला. प्रपंचाचा त्यांनी विचाराने काय केला? त्याग केला. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. ज्याने हरी ओळखला आणि पोटामध्ये साठवला. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. तोच संसारात धन्य आहे. कोण? ज्याने फार पैसा कमावला तो धन्य नाही. ज्याला फार तारखा आहे, दिवसातून 3-3 कीर्तन करतो, तो धन्य नाही. धन्य कोण आहे? तर ओळखिला हरी, ज्याने भगवंताचं खरं स्वरूप ओळखून घेतलं तो कोण आहे? धन्य आहे. ज्ञानोबा तेच सांगतात. आता अर्जुना, काही एक सांगेन मी ऐक, जे विचारपर लोक ओळखिती. आता मी तुला जे तत्व सांगतो ते तत्व असं आहे की विचारी मनुष्य त्याला ओळखतात, विकारी मनुष्य त्याला ओळखू शकत नाही. म्हणजे त्याला पाहण्यासाठी दृष्टी लागते. या दृष्टीमध्ये 2 प्रकार आहे. काही विवेकाची दृष्टी असते आणि काही विकाराची दृष्टी असते. पाहण्यामध्ये प्रकार असतात मनुष्याच्या. काही विवेकाच्या दृष्टीने पाहत असतात. कोणतीही गोष्ट घडत असली, याचा आपल्याला फायदा काय होणार आहे, याच्यापासून आपल्या जीवनामध्ये काय तोटा होणार आहे, आपल्या परमार्थामध्ये कुठं आड येणार आहे, याचा लोक काही नेहमी विचार करतात. ते विचारपर लोक असतात. त्यांची दृष्टी तशी झालेली असते. दृष्टीमध्ये मनुष्याचा फरक पडला तर मग त्याला वस्तू वेगळी दिसत असते. जेव्हा दरबार भरलेला होता, त्या दरबारामध्ये सगळे महात्मे मंडळी गोळा झाले आणि त्या दरबारामध्ये 2 जण होते. एक होता दुर्योधन आणि दुसरे होते युधिष्ठिर महाराज. धर्मराज युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघंही आलेले. आता दोघालाही युवराज होते. तर मग युवराज पदावर दोन्हीतून योग्य कोण आहे याची काही मंडळीला काय करायची होती? शहानिशा करायची होती, परीक्षा पाहायची होती. कोण योग्य आहे, कोण योग्य आहे. तर मग ते सांगितलं यांची परीक्षा घ्यावी लागेल. तर मग त्यांना असं सांगितलं, मला वाटतं विदुरांनी सांगितलं होतं काय, दुर्योधनाला पाठवलं. म्हणजे आपल्या नगरीमध्ये तू फिरून पाहा थोडं आणि तुला जे जे सज्जन दिसतील त्या सज्जन लोकांना घेऊन ये. त्यांची यादी कर, सज्जन लोक किती आहे आणि दुर्जन किती आहे ते पाहून ये. दुर्योधनाला पाठवलं. कशासाठी? यांची दृष्टी कशी आहे प्रजेवर ते पाहायचं होतं. तर दुर्योधन निघाला. दुर्योधन निघाल्यानंतर नगरीत फिरला, परत वापस आला, चिठ्ठी रिकामीच आणली. म्हटले काय झालं दुर्योधना, सज्जन तुला सापडला नाही का? म्हटले सगळ्या नगरीमध्ये लोक पाहिले पण सज्जन कोणीच नाही. सगळे कसे आहे? दुर्जन आहे, दुर्जन. ही दुर्योधनाची दृष्टी आहे. तो म्हटला सज्जन मला दिसलाच नाही. सगळे काय झाले? असं कधी होऊ शकतं का? सज्जन असतीलच पण त्याला त्याची दृष्टी तशी झाली होती. त्याला सगळे दुर्जन दिसत होते. त्यानंतर युधिष्ठिराला पाठवलं. युधिष्ठिराला सांगितलं सज्जन दुर्जन याचा निवाडा करून पाहून या नगरीमध्ये. युधिष्ठिर नगरीमध्ये गेले. युधिष्ठिराची एक यादी, युधिष्ठिराने सुद्धा कागद कोराचा आणला. म्हटले काय युधिष्ठिर महाराज काय झालं, तुम्हाला पण दुर्जनच दिसतात का?
म्हटले नाही, मला दुर्जन सापडलाच नाही, मला सगळेच सज्जन दिसायला लागले. नगरीतले जे लोक आहे सगळेच सज्जन आहे, म्हातारे सज्जन, तरुण सज्जन, बालक सज्जन, सगळेच सज्जन आहे, मला दुर्जन कोणी दिसत नाही. ही त्यांची काय झाली होती? दृष्टी झालेली होती, दृष्टी झाली होती. अशी त्यांची परीक्षा पाहत होते. परत एकदा परीक्षा पाहिली. 4 जणाला घेऊन आले दरबारामध्ये आणि त्या 4 जणांनी गुन्हा केलेला होता. 4 जणांनी काय केलं होतं? हत्या केलेली होती मनुष्याची. घेऊन आले सगळ्याला. आता यांना शिक्षा द्यायची. आता नवीन युवराज आहे, यांचा किती अभ्यास आहे, कशी शिक्षा देणार आहे, त्याच्यावर पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. तर दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, हे 4 मनुष्य आहे आणि या 4नी गुन्हा केलेला आहे, एकाची त्यांनी हत्या केलेली आहे, तर यांना तुम्ही काय शिक्षा देणार आहे? दुर्योधनाने सांगितलं, मग विचार काय करायचा? यांनी जर दुसऱ्याची हत्या केली तर यांची सुद्धा काय करा? हत्या करून टाका. दुसरा तिसरा विचार करण्याची गरज नाही, यांची हत्या करून टाका. मग युधिष्ठिराला काय दिला? युधिष्ठिराला संधी दिली. युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिर महाराज, हे 4 जण आहे, यांनी मनुष्याची हत्या केली, तुम्ही यांना काय शिक्षा देणार आहे? युधिष्ठिराने सांगितलं, शिक्षा देण्याच्या अगोदर मी यांना विचारणार आहे, हे मनुष्य नेमकी कोण आहे? त्यांना विचारलं, तू कोण आहे? त्यांनी सांगितलं, मी एक ब्राह्मण आहे. दुसऱ्याने सांगितलं, तू कोण आहे? म्हणले, मी क्षत्रिय आहे. तिसऱ्याने सांगितलं, मी वैश्य आहे. चौथ्याने सांगितलं, मी शूद्र आहे, शूद्र. 4 जणांना 4 प्रकारच्या शिक्षा युधिष्ठिरांनी सांगितल्या. दुर्योधन खवळला, अरे सगळ्यांनी हत्या केली, सगळ्याला एकच शिक्षा पाहिजे. युधिष्ठिरांनी सांगितलं, शास्त्र तशी परवानगी देत नाही. सगळ्यांनी जरी एकच गुन्हा केला तरी सगळ्याला सारखी शिक्षा देता येत नाही. त्याची शिक्षा काय असते? भिन्न भिन्न असते. का भिन्न असते? कारण एक मनुष्य अनेकाला जर उपयोगी पडत असेल तर त्याला मारण्यामध्ये काही किंमत नाही. मनुष्याकडून गुन्हा होत असतो, पण एखाद्या मनुष्याच्या जीवावर जर 100 माणसं जगत असले तर त्या मनुष्याला मारून फायदा नाही. ज्याच्या जीवावर कोणीच दुसरं जगत नाही तोच दुसऱ्याच्या जीवावर जगतो, दुसऱ्याला जो त्रासच देतो त्याची हत्या जर केली तर मग काही हरकत नाही. पण ज्याच्यावर अनेक लोक अवलंबून आहे, ब्राह्मण मंडळी असतील, ब्राह्मणाचे फार उपकार आहे, म्हणून मी त्यांना हत्येची शिक्षा देऊ शकत नाही. आणि त्यांना मारल्यानंतर मला ब्रह्महत्या सुद्धा लागू शकते, म्हणून मी ब्राह्मणाला तशी शिक्षा देणार नाही. क्षत्रिय प्रजेचं पालन करतो म्हणून मी क्षत्रियाला सुद्धा तेवढी शिक्षा देऊ शकत नाही. म्हणजे अशी शिक्षेमध्ये त्यांनी काय केले? प्रकार केले. मनुष्याने हत्या जरी मनुष्याचीच केली असली पण 4घाच्या शिक्षेमध्ये काय केला? बदल केला. ही दृष्टी आहे, ज्याची त्याची दृष्टी असते. म्हणून काहीची विकारी दृष्टी असते आणि काहीची विवेकी दृष्टी असते. ज्यांची विकारी दृष्टी असते ते विकाराला प्राधान्य देऊन विकारच पाहत असतात, आणि ज्यांची विवेकी दृष्टी असते ते आपल्या जीवनामध्ये विवेकाला प्राधान्य देतात आणि प्रत्येक पाऊल उचलत असताना विवेकाचा विचार करत असतात. आपण परमार्थाच्या मार्गामध्ये तर चाललो आहे, पण हे काम केल्यानंतर आपल्या परमार्थामध्ये काही बाधा येईल का, की परमार्थामध्ये आपल्याला सहाय्य होईल, याचा वारकरी मंडळी विचार करत असतात. आपण ही वस्तू खात आहे, ही वस्तू खात असताना आपल्या परमार्थामध्ये काही बाधा येईल का, की परमार्थाला ही वस्तू सहाय्य होणार आहे, याचा वारकरी विचार करतात. वारकऱ्याने विचार करावा. आपण जे हे वस्त्र घालतो, हे वस्त्र घालत असताना परमार्थामध्ये काही अडचण येईल का, की परमार्थ आपला सरळ व्यवस्थितपणे चालेल, याचा वारकरी मंडळी विचार करतात. जी काही आपण क्रिया करतो ती क्रिया करत असताना, आपण दुसऱ्याला बोलत असताना, आपण जे वाक्य बोलत आहे याचा आपल्या अंतःकरणावर काही परिणाम होईल का, होणार तो परिणाम कसा होणार आहे याचा विचार करतात. आपण ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्यावर काय परिणाम होणार आहे, आपण सज्जनतेला प्राप्त होऊ की दुर्जनतेला प्राप्त होऊ, असा विचार विवेकी लोक करत असतात. म्हणून या ठिकाणी 2 प्रकार भगवंतांनी पाडले. आणि जे विचारपर लोक आहेत ते ओळखीती, जे खरं तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे सार आसार रूपी तत्व आहे, त्या सगळ्याचा निर्णय, त्या सगळ्याचा शेवट एकच महात्मा पाहत असतो. तो महात्मा विवेकी असतो, तोच महात्मा ज्ञानी असतो, तोच सद्गुरू पदाला योग्य असतो. असे जे महात्मे आहे विचारपर लोक ते ब्रह्मतत्वाला ओळखतात. आपण 25व्या ओळीपर्यंत चिंतन केलंय, 125. उद्या पुढच्या ओव्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर